काका मी जरा पडू. तू सहज आलायस ना, मग तू बस. हो मी सहजच आलो. तुला काय वाटलं मी इथे आग लावायला आलोय? अरे तू किती नशीबवान आहेस ना हे मी तुला सांगायला आलो इथे. का मी नशीबवान व्हायला माझ्या आयुष्यात काय नवीन काय घडलंय आता? अरे तुझी बायको, अरे तुझी बायको काय जबरदस्त आहे माहितीये. अरे या वयात तिचा काय नेम, बाप रे कमाल आहे कमाल. बाबाजी बड गावकी भावकी वस्ती सगळ्यांना पुरून उरली ती. म्हणजे तिला जाऊ नको असं बजावलं होतं तरी ती गेली? अरे बापरे, म्हणजे तू तिला बजावलं होतंस का? अरे बाप रे, तू तिला बजावलं असताना पण ती गेली? नाही नाही, पण ती गेली नसणारच ना. म्हणजे नाहीच गेली रे ती. हो पण दिगू, अरे मी तुला जे काय म्हटलं ना ते विसरून जा, कळलं ना? अजिबात. हो आलो आलो, बोलवतायत मला, आलोच. तुम्ही समध्यांनी टोबाला इसरून गुरुजी ग्रोबाला शरण गेल्याची खातर गुरुजी ग्रोबाला करून द्यायची. तो पातूर त्याचा कोप शमणार नाही. आम्ही इथं आलो तेव्हाच सांगितलं होतं का कोणी इटोबाच्या बाजूने असेल तर ताबडतोब निघून जा. आम्ही जिंगरोबाकडे माफी मागू, पण म्हणजेच तुम्ही इथं आलात थांबलात म्हणजे तुम्हाला आता जिंगरोबाचा आदेश ऐकावा लागणार. जिंगरोबाचा स्वीकार करावा लागल, जिंगरोबाचं नाव घ्यावं लागल आणि त्याचा जय जयकार करावा लागल. तुम्ही समध्यांनी आपल्या रक्ताचा टिळा जिंगरोबाला लावून गुरु जिंगरोबाची खातर करून द्यायची हाय. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. ये मनोरमे, आता तू. आता समध्याने आपापल्या रक्ताचा टिळा जिंगरोबाला लावायचा आहे. बाप्यांची रांग वेगळी करा आणि बायांची वेगळी. बैरूच्या हातातल्या शस्त्रानं आपलं रक्त काढायचं आणि जिंगरोबाला टिळा लावायचा बाप्यांनी, आणि बायांनी मनोरमेच्या हातातल्या शस्त्रांनी रक्त काढायचं आणि टिळा लावायचा आणि प्रत्येक वेळी म्हणायचं जय जिंगरोबा. हे जर तुम्ही असं केलं तरच महापूर, महामारी, महाविनाश यातून तुमची सुटका होईल. चला सुरू करा माफीनामा. या ठिकाणी पुढं. मी समधी जण इटोबाला इसरून जो पातूर जिंगरोबाला शरण येत नाही तो पातूर त्याचा कोप शमणार नाही. जिंगरोबाचा स्वीकार करावा लागल, जिंगरोबाचं नाव घ्यावं लागल आणि त्याचा जय जयकार करावा लागल. तरच मग ही महामारी, महापूर, महासंकट टळल, नाहीतर नाही. ऐकलं नाहीस बाय का? हा
इथं जमलेल्या समध्यांनी जिंगरोबाचं नाव घ्यायचंय. जिंगरोबाला आपल्या रक्ताचा टिळा लावायचा आहे, शपथ घ्यायची आहे, शरण जायचंय जिंगरोबाला. चल, जय जिंगरोबा मन आणि शरण जा. नाही नाही काय करती, नुसतं नाव विसरायचं नाही, आयुष्यातून इटोबाला वाजा करून टाकायचा, वाजा हद्दपार करून टाकायचा पार. दुसऱ्या देवाचं नाव घेतल्यामुळे लोकांवर कोपतो असं कुठे देव असतो का? माझा विठुरा, तुम्ही झिंगरोबाचं नाव घ्या नाहीतर दुसऱ्या कुठल्याही देवाचं नाव घ्या, गुणगान गा, पूजा करा, तो कोणावरही कोपत नाही. त्यामुळे मी माझ्या विठुरायाची भक्ती सोडणार नाही. आणि देव भक्तांना त्यांची चूक समजावून सांगतो. अशी महामारी, अग्निवर्षाव संकट आणत नाही. मी माझ्या सख्याला, माझ्या विठुरायाला कधीच सोडणार नाही. मनोरमे, बघ तुझी सून काय म्हणते, अपमान करते जिंगरोबाचा. तिला सांग, आता यो माझा नाही, थेट जिंगरोबाचा आदेश आहे, तो पाळावाच लागल. सखू, तू इथे आलीसच का? तुला जर गुरु झिंगरोबा मान्य नाहीत तर तू इथे यायलाच नको होतस. आता आलीयस ना, मग तुला शपथ घ्यावीच लागणार. सासूबाई, मी तुमचं काही ऐकी, पण विठुरायाच्या बाबतीत तडजोड नाही. मला क्षमा करा. दिघू, दिघू, अरे तू बाहेर कशाला आलास? बस बघू, बस बस. भावा, सकू कुठे? मी नको म्हटलं असतानाही जिंगरोबाच्या माळावर गेलीये का? छान, म्हणजे गजानं पुन्हा आग लावली तर. म्हणजे सकू गेली हे खरं आहे ना बाबा? माझं न ऐकता गेली. सगळ्या गावकऱ्यांची काळजी करायला, लष्कराच्या भाकऱ्या थापायला कोण सांगतं हिला? माझ्या सांगण्यावरून गेली असेल तर? गावाचं भलं तर होणारच आहे, पण मी तिला पाठवलंय की तुझ्या आई आणि बहिणीला बाबाजीच्या त्या शक्तीपासून धोका आहे. आणि महत्वाचं म्हणजे